आदरणीय महाउपासिका मीराबाई आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या धम्म चळवळीला देखील प्रथमतः मी वंदन करतो। पवित्र अशा भिक्खू संघाचे उपाध्याय पूजनीय वंदे सुमंती सर आणि त्यांचे दुसरे उपाध्याय पूजनीय वंदे धम्मरत्न यांना आणि त्यांच्या श्रावक संघाला पंचांग प्रणाम करतो। भारतीय बौद्ध महासभा जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष माजी श्री आर्यन वानखेडे गुरुजी, त्यांचे संपूर्ण कार्यकारिणी रावेर तालुक्याचे अध्यक्ष विजय भोसले गुरुजी व त्यांची संपूर्ण कार्यकारिणी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय आमचे एसपी जोरे गुरुजी, जिल्हा कार्यकारिणीचे संस्कार संरक्षण विभागाचे सचिव आदरणीय, त्याचप्रमाणे विजय ऐसरमन गुरुजी जिल्ह्याचे संघटक आणि अन्नमदर्शी तायडे गुरुजी, माझे श्री संगरत्न दामोदरे आणि आपण सर्वच निष्ठावंत बौद्ध उपासक उपासिका सदाशिवराव निकम। मी काही जास्त वेळ तुम्हाला तुमचा घेणार नाही। आज आता जे मनोगत तुम्ही ऐकलेलं आहे, बऱ्याच सामनाऱ्यांनी फार छान छान मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। आज महत्वाचा दिवस आहे। 18 मे 1954 ला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केलेली आहे। तो आजचा स्थापना दिवस आहे। 4 मे 1954 ला भारतीय बौद्ध महासभेची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नोंदणी केली आणि आजपासून 18 मे 1954 मी संपूर्ण समाज माध्यमावर तो मेसेज टाकलेला आहे, त्याच्या शुभेच्छा सगळ्यांना दिलेल्या आहे, तो मेसेज वाचा। तर आजच्या दिवसापासून ही स्थापना झालेली आहे आणि म्हणून निंबोल गावाचं हे जे शिबिर आहे हे ऐतिहासिक शिबिर ठरलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संस्थेची स्थापना केली 18 मे 1954 ला, त्याचं औचित्य साधून या सामनेर शिबिराची सांगता होत्या। बाबासाहेब आंबेडकरांनी 1954 ला संस्थेची स्थापना केली हे लक्षात घ्या। त्यानंतर 1955 गेलं आणि मग 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली। 25 डिसेंबर 1954 ला याच्या तारखा या लक्षात ठेवा। आणि बाबासाहेब आंबेडकरांचं बौद्ध धर्माकडे जे आकर्षण होतं, तर बाबासाहेब आंबेडकर रंगूनला गेलेले होते आणि रंगूनवरून एक बुद्ध मूर्ती त्यांनी आणली आणि त्या बुद्ध मूर्तीची स्थापना देहू रोड येथील पुण्याच्या जवळ देहू रोड मिलिटरीचा जो कॅम्प आहे त्या कॅम्प मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या हाताने ती मूर्तीची स्थापना केलेली आहे। आजही देहू रोडला ती मूर्ती आहे। याचा संदर्भ जर आपल्याला शोधायचा झाला तर धम्मदीक्षेच्या अगोदरच बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धर्माच्या वाटेवर गेलेले होते आणि ते बुद्ध विहार देहू रोडचं तुम्ही अवश्य बघा, फार सुंदर बुद्ध विहार आहे। मला या निमित्ताने सांगायचं की बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या दिवशी संस्थेची स्थापना करताना जे 10 ध्येय आणि उद्दिष्ट ठेवलेले होते, त्या ध्येय आणि उद्दिष्टावर आम्ही सर्व भारतीय बौद्ध महासभेचे जी मंडळी आहोत ही कार्यरत आहोत, कार्य करीत आहोत। मी आत्मस्तुतीचा दोष पत्करून सांगतो की जे पूज्य भंते धम्मरत्न या ठिकाणी लाभलेले आहेत, तर म्हणजे 1970 पासून ते संस्थेमध्ये काम करतात। 1970 1972 ला ते संस्थेचे सदस्य झालेले आहेत। ती सदस्य पावती आजही त्यांच्याकडे आहे। मी 1974 पासून संस्थेमध्ये काम करतो आजपर्यंत। तर या ध्येय आणि उद्दिष्टाने आम्ही सगळे प्रेरित झालेली मंडळी आहोत आणि शेवटच्या श्वासापर्यंत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीला आम्ही समर्पित आहोत। आम्ही शेवटचा श्वासही भारतीय बौद्ध महासभेमध्ये घेणार आहोत आणि भारतीय बौद्ध महासभा जी आहे ही माणसाला जोडण्याचा एक कारखाना, ही फॅक्टरी आहे। या फॅक्टरीतून हे सगळे तयार झालेले आहेत आणि हे आता समाज जीवनामध्ये गेल्याच्या नंतर 10 दिवसामध्ये यांच्यासाठी समाजाने काय केलेलं आहे। आमच्या आया बहिणी, मग ती आमची 70 वर्षाची आई असेल किंवा 80 वर्षाची आई असेल, ती या 11 वर्षाच्या श्रावणाच्या पायावर तिने फुलं टाकलेली, तिनं पाय धुतलेले, वंदन केलेलं आहे।
म्हणून याची जाण तुम्ही चेअर उतरल्याच्या नंतर ठेवा की ज्या समाजाने तुम्हाला 10 दिवसामध्ये डोक्यावर घेतलेला आहे त्या समाजाची सामाजिक बांधिलकी विसरू नका. समाज जीवनामध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही बौद्ध धर्माच्याच मार्गाने जा. जो जो ह्या मार्गाने जाईल त्याचं कल्याण होईल. एक नायगावचे आमचे स्नेही आहे जे आता बोलले श्रामणेर म्हणून, त्यांची ही 3री वेळ आहे. त्यांनी त्यांची चुकाई कबूल केलेली आहे. तर आता पुन्हा 3ऱ्यांदा त्यांनी या पुढच्या जीवनामध्ये चूक करू नये. ज्या दिवशी ते श्रामणेर बसायला आले मी त्यांना भेटलो, म्हणलं गुरुजी काय नाही, म्हणजे मला गुरुजी बसायचा आहे. तुम्ही बसा, संस्था तुम्हाला वेळोवेळी तुम्हाला चान्स देते. आता यानंतर जीवनामध्ये कधी चुकू नका. आला तर गुरुजी लक्षात ठेवा बिलकुल. आणि फार विद्वान ग्रस्त आहे, म्हणजे अभ्यासू आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा अभ्यास आहे. पण त्या अभ्यासाचा समाज जीवनामध्ये उपयोग व्हायला पाहिजे. समाजामध्ये जाताना आपण निष्कलंक चारित्र्याने गेलं पाहिजे. कारण या मेणबत्तीचा अगरबत्तीचा सुगंध तर वाऱ्याच्या दिशेने जातो, पण तो शीलवान माणूस आहे त्याचा सुगंध वाऱ्याच्या 10 दिशेला पसरतो. हे बौद्ध धर्माचं वैशिष्ट्य आहे. आणि मी तुम्हाला जास्त वेळ तुमचा घेणार नाही, परंतु जे आहे ते महत्वाचं सांगणे आवश्यक आहे. तर आजचा स्थापना दिवस आहे 18 मे 1954. तर काय आपल्या संस्थेची उद्दिष्ट आणि ध्येय हे प्रत्येक भारतीय बौद्ध महासभेच्या बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, केंद्रीय शिक्षिका, उपासिका यांना माहिती असायला पाहिजे, अवगत असायला पाहिजे. आणि त्यावर आपल्या जीवनाची वाटचाल आहे. आपण त्या दृष्टीने भारतीय बौद्ध महासभेचं काम करतो. आपलं पहिलं उद्दिष्ट आहे की भारतात बौद्ध धर्माच्या प्रचाराला चालना देणे. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो तर संपूर्ण भारतामध्ये जम्मू काश्मीर पर्यंत भारतीय बौद्ध महासभेची शाखा आहे. आणि म्हणून हे जे बाबासाहेब आंबेडकरांनी 1954ला ठरवून दिलेलं जे ध्येय आणि उद्दिष्ट आहे त्याच्यावर आपली वाटचाल आहे. आणि भारतीय बौद्ध महासभा त्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण भारतामध्ये प्रचार आणि प्रसार करते. दुसरं जे आहे बौद्ध धर्म उपासनेसाठी बुद्ध विहार स्थापन करणे. बाबासाहेबांनी त्या देहू रोडच्या विहारामध्ये सांगितलं होतं हे मंदिर आहे, तर याला मंदिर म्हणू नका, याला विहार म्हणा. ज्या ठिकाणी भगवान बुद्धांची मूर्ती विराजमान असते त्याला विहार म्हणतात. आणि ज्या ठिकाणी दगड जोडले असतात त्याला मंदिर म्हणतात. मंदिराकडून काही मिळवायचं असतं आणि विहाराला काही द्यायचं असतं. मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर 20 रुपयामध्ये ती बाई म्हणते मला सुखी ठेव, माझ्या मुलाला, माझ्या नवऱ्याला, सगळ्याला एका नारळामध्ये सुख मागते. पण विहारात गेल्याच्या नंतर तसं नाही. विहारात गेल्याच्या नंतर प्रतिज्ञाबद्ध व्हावं लागतं की मी आजपासून खोटं बोलणार नाही. ज्या पंचशिलेचं जे पालन आहे ते विहारात करावं लागतं. आणि म्हणून बौद्ध धर्म उपासनेसाठी बुद्ध विहार स्थापन करणे, धार्मिक व वैज्ञानिक विषयाकरता शाळा व महाविद्यालय स्थापन करणे, हे आपण त्या दृष्टीनं शाळा महाविद्यालयाच्या दृष्टीने देखील प्रयत्न करीत आहोत. अनाथालय, दवाखाने व मदत केंद्रे, आरामगृहे स्थापन करणे, बौद्ध धर्माच्या प्रचाराकरिता कार्यकर्ते तयार करण्यासाठी बौद्ध प्रशिक्षण केंद्र, सेमिनरी स्थापन करणे. आपलं बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी अशा श्रामणेर शिबिरामधून जे श्रामणेर घडले जातात आणि त्याच्यानंतर पुढे ते बौद्धाचार्य होतात. आणि बौद्धाचार्य झाल्याच्या नंतर बौद्धांचं जे विश्वविद्यापीठ आहे चैत्यभूमी दादर या ठिकाणी, तिथे गेल्याच्या नंतर आपण केंद्रीय शिक्षक होतो ती आपल्याला सरळ मिळते. आणि त्या दृष्टीने संपूर्ण भारतातून मुंबईच्या चैत्यभूमीला केंद्रीय शिक्षकासाठी आणि विशेषतः आता महिला विभागांसाठी देखील केंद्रीय शिक्षिका बौद्धाचार्य हे प्रशिक्षण सुरू करण्यात आलेलं आहे. आणि त्या दृष्टीनं संपूर्ण महाराष्ट्रात, भारतामध्ये आपण हे सुरू केलेलं आहे. सर्व धर्माचा तुलनात्मक अध्ययनास प्रोत्साहन देणे. सर्व धर्म आपण करतो काय आहे की आपल्याला पूर्ण कळत नाही आणि दुसऱ्याच्या धर्मावर टीका करतो. तर तेवढा जो वेळ आहे तो तेवढा वेळ तुम्ही बौद्ध धर्मामध्ये खर्च करा. बौद्ध धर्माचं तत्वज्ञान सांगा. ग्रामीण भागामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता जातो आणि हिंदू देवीच्या देवी देवतांवर टीका करतो, तर ते आपण बंद केलेलं आहे. बंद करायला पाहिजे. आपण आपला धर्म जो आहे, कारण आपल्याला या श्रामणेर शिबिराला इतर जातीपंथी लोक आलेले होते. इथं ते सन्मानाने बसले, भोजन करून गेले.
आणि मग त्यांच्या समोर त्यांच्या देवावर टीका करणं हे कितपत योग्य आहे? तू बौद्ध धर्म समजावून सांगा. तुकाराम महाराज म्हणतो की जयाचा स्वधर्म बुडाला तो यमपुरीचा पावणा झाला. म्हणजे प्रत्येकाने स्वतःच्या धर्माप्रमाणे आचरण करायला पाहिजे. माझा बौद्ध धर्म आहे तर आपण बौद्ध धर्मानुसारच आचरण करायला पाहिजे. हातामध्ये धागे दोरे काळे निळे काही बांधू नका आणि बायांनी त्या पायातही काळ्या दोऱ्या बांधू नका. काही आवश्यकता नाही. ते काळा धागा कुठून आला तेच मला समजत नाही. मी वैयक्तिक बोलत नाही, परंतु एकदम आता ती बाई आपली असते आणि ती त्यातल्या त्यात काळा धागा बांधते. या काळ्या धाग्याचा आपला काही संबंध नाही. हे सगळं सोडून द्या. तर त्या दृष्टीने आपण विचार करायला पाहिजे. बौद्ध धर्माच्या प्रसाराकरता बौद्ध प्रशिक्षण केंद्र आणि सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास. मी तुकाराम महाराजांचं उदाहरण याच्यासाठी सांगितलं की तुकाराम महाराज असं म्हणतात की जयाचा स्वधर्म बुडाला तो यमपुरीचा पाहुणा झाला. ज्याने त्याने आपल्या धर्मानुसार आचरण करायला पाहिजे. इतरांच्या धर्मावर टीका न करता बौद्ध धर्मामध्ये काय काय